हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. जळगावच्या परधाडे स्टेशनजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना. पुष्पक एक्सप्रेसमधून रेल्वे ट्रॅकवरती उड्या घेतलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसनं उडवलं. 12 प्रवाशांचा मृत्यू. जळगावहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या कोचला आग लागल्याची अफवा. 35 ते 40 प्रवाशांचा ट्रॅकवरती उड्या. ट्रॅकवरती थांबलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसची धडक. रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत, तर जखमींवरती मोफत उपचार करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. गृहमंत्री अमित शहांकडून दुर्घटनेवरती दुःख व्यक्त. ठाकरेंच्या 4 आमदार आणि 3 खासदारांनी शिंदेंची भेट घेतली. तर काँग्रेसचे 5 आमदार शिवसेनेच्या वाटेवर. उद्योगमंत्री उदय सामंतांचा दावोसमधून मोठा दावा. राऊतांचा पलटवार. नाना पटोलेंनी पुण्यात घेतली शरद पवारांची भेट. मवियामध्ये सगळं काही आलबेल. भेटीनंतर पटोलेंची प्रतिक्रिया. पीक विमा घोटाळा आणि संतोष देशमुख हत्याकांडातील आका एकच. तर पीक विमा घोटाळा 5,000 कोटींचा असू शकतो. आमदार सुरेश धसांचा आरोपाने खळबळ. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. तर देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्या. मंत्री धनंजय मुंडेंची मागणी. सैफवरती झालेला हल्ला संशयास्पद वाटतो. त्याने स्वतः चाकू मारून घेतला की काय असा प्रश्न पडतो. मंत्री नितेश राणेंचं खळबळजनक विधान. रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाला सैफने मारली मिठी. दोघांचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल. तर इतक्या मोठ्या स्टारला भेटता आलं याचं समाधान. भजन सिंहची प्रतिक्रिया. बांगलादेशी घुसखोरांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गंभीर दखल. मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कठोर कारवाईचे निर्देश. दाओसमध्ये इतिहास घडला. महाराष्ट्राचे आजवरचं सर्वाधिक करार. 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार. 16 लाख रोजगार निर्मिती होणार. बिहारचे सीएम नितीश कुमारांचा भाजपाला धक्का. मणिपूरमध्ये भाजप सरकारचा पाठिंबा जेडीयूनं काढला.